आणि हे सगळं असं झालं त्याच्यामुळे आमचा नाईलाज झाला आणि म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. हे सगळं असं घडलं असं तुम्ही म्हणताय. बाबा हे सगळं असंच झालंय. प्रसाद जे सांगतोय त्यात एक शब्दही खोटा नाहीये बाबा. वृंदा तू एक मुलगी आहेस ना. अगं संसारामध्ये बारीक सारीक कुरबुरिया आल्यास पण त्याच्यासाठी सगळं तोडून हे असं घर सोडून निघून येणं बरं आहे का? हे असं शिकवलं होतं आम्ही तुला. अगं संसारामध्ये जुळवून घ्यावं लागतं. एकमेकांची मनं जपावी लागतात. एकमेकांना समजून घ्यावं लागतं. बाबा मी हे सगळं केलं नाही. तुम्ही हे सगळं केलेलं नाहीये. तुम्ही पुरेसे प्रयत्न केलेले नाही आहेत. ठीक आहे चालेल हो. सुधा काकू. हरीश काकू काय रे? एक खूप मोठा घोळ झालाय. घोळ? अरे पण काय झालं ता तरी सांग. काकू मी चांगुलपणाने वृंदाला मदत करायला गेलो आणि प्रसादला संशय आलाय. आता तू किती घाबरतोस? तुझं हेतू चांगलं होतं मग झाला तर. हेतू चांगला असून काय उपयोग काकू? प्रसादला उद्या वाटेल ना असं की हा उगाच आमच्या प्रॉब्लेम मध्ये कशाला इंटरफेअर करतोय. मला तर वाटतं तो सॉलिड रागवलाय. तसं काय नाही हारे. आपलं प्रसाद चांगलं पोरगो हा. काकू प्रसाद चांगला मुलगा याच्यात वादच नाही. तर वृंदाने माझ्याशी बोलायचं बंद केलं तर? काकू ती नाही ना गैरसमज करून घेणार? मी बोलतोय तिच्याशी. प्लीज प्लीज तुम्ही बोला काकू आणि तिला समजवा की मला त्यांना म्हणजे त्यांना दुखावणं किंवा त्यांचं इन्सल्ट करणं माझ्या मनात नाहीये. मी सांगते ती का. वृंदाने माझ्याशी बोलायचं बंद केलं तर मला खूप त्रास होईल त्याचा. आई खूप वाईट वागली आहे वृंदाशी. अहो कारण नसताना तिचा रागराग केला, त्रास दिला तिला. आणि मला पुन्हा त्या घरात पाऊल टाकायची सुद्धा इच्छा नाही. ठीक आहे, मर्जी तुमची. नाही बाबा तसं नाहीये. पण काय झालं? हा काय झालं? आभाळ कोसळलं का काय? का माझ्या धंद्याची खोटी करून दुकानात बोलवून घेतलं? हा कांता 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 कुठे कुठे? आई कुठे तुझी? सासूबाई गेलेत नाक्यावरती वाण्याच्या दुकानात. तुमच्या सुनेने उधारीवरती सामान आणलं ना म्हणून. काय? हो सुवर्णाला विचारा की काय ग. अख्ख्या चाळीमध्ये कुजबूज होती माहितीये. सहन झालं नाही सासूबाईंना. उधारी चुकवायला गेलेत त्याच्याकडे. वृंदानं खरंच उधारीवर सामान आणलं त्याच्याकडून? मी कशाला खोटं बोलू? वाणी जे बोलला तेच मी सांगितलं. आणि एवढंच नाही, एवढंही बोलला तिला. काय चोरग्यांचं हल्ली दुकान चालत नाही वाटतं. नाही त्यांची सून माझ्याकडे उधारीवरती सामान मागायला आली. वा काय का बोलला की नाही असं? हो. स्वतःच एवढं दुकान असताना ही दुसऱ्याच्या दारात गेलीच कशाला? पण ते तुमच्या लाडक्या सुनेला विचारा ना, आम्हाला कशाला विचारताय? हे पैसे द्यायला गेले तर त्याने नको नको ते ऐकवलं 4 बायकांसमोर आणि नाक चेचलं माझं. चोरगे पैची वस्तू देत नाही कोणाला उधारीवर, दुसऱ्यांकडनं बरी घेतो असं म्हणाला तो मला. तुमच्या हुशार सुनेनी वाण्याकरवी माझं नाक कापलं. पण अब्रू कोणाची गेली? चोरगेंचीच ना. मला काय कळणार हो एका आईचं दुःख. बस कर का तुझा इमोशनल ड्रामा. काही झालं की उगी टिप काढायची, नाटकं करायची. हा तुझी ही बडबड ऐकण्यापेक्षा जाऊन येतो बाई त्यांच्याकडे आता. पण असं गुळमुळीत जाऊन बोलू नका. चांगलं खडसवा तिला, जाब विचारा तिला. म्हणून तुला राहायचं असेल ना तिकडे खुशाल राहा. आमचा पोरगा तेवढा म्हणून परत दे. त्याला समजवा, त्याच्या हातापाया पडा, त्याची समजूत काढा, काही करा, त्याला परत आहे. तू म्हणशील तसंच करतो. हा कधी उभं राहू, कधी बसू, बसून कधी बोलू, उभं राहून कधी बोलू हे सांगून ठेव, लिहून दे. म्हणजे तसं जाऊन बरळतो तिकडं. हा म्हणजे त्यांना असं वाटेल माझ्या तोंडून तूच बोलतेस. मग तो प्रसाद येईल धावत आई 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 करत. हे बघ काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे मला चांगलं कळतं आणि मी तसंच करणार.